थांबा प्लीज. काय करताय तुम्ही? ते कपडे आणि टॉवेल असे सॉरी. इट्स ओके. या आत्ताच एवढ्या घाबरल्यात, एकत्र कसं राहणार आम्ही? उगाच घाबरले. यांच्यात असं काही मनातच नव्हतं. तरी पण आईंना काही म्हणाले नाहीतच ना. म्हणजे उद्या विचार बदलू पण शकतो का? शेवटी त्यांनी आईंच्याच मनासारखं करायचं ठरवलं तर? बरं झालं आलात. कोण कुठे झोपणार आहे आधीच डिसाईड करा. नंतर माइंड चेंज झाल्यावर माझ्या अंगावरनं उड्या नाही मारायच्यात. आणि भांडायचंय तर अजिबात नाही. ओके? आम्ही अजिबात नाही भांडू. तू सांगशील तिथेच आम्ही शाळेसारखं झोपू. अरे बापरे, खरं की काय? मग तुलाही झोप लागली पाहिजे ना. उद्या तुझं कॉलेज आणि आमची शाळाही आहे. हो, यू आर राईट. इथे तर सबमिशन पण आहे. मग तर आपण लवकर झोपूयात बाबा. हो, झोपूयात हा. आणि मला सांगा, तुम्हाला स्टोरी वगैरे नाही ऐकायची का? अजिबात नाही. तुम्ही रोज का नाही ग एवढ्या शहाण्यासारख्या वागत? एनिवे, चला झोपा. खूप झोप आली आहे मला. ओके. बाद झाला आता. सगळी काळजी मी एकटीनेच का करायची? असं मला त्यांच्या मनात काय चाललंय हे कळायला हवं. असं आकाश रावांना पण कळलं पाहिजे माझ्या मनात काय. मला बोलायचंय आत्ताच. बसा. आई ओके? तुम्ही ठीक आहात? कशी ठीक असेल मी? सांगा ना मला. आता 2 दिवसापूर्वी तुम्ही मला म्हणाला होतात की हे नातं स्वीकारायला तुम्हाला वेळ लागेल. मला माहिती, मला किती बरं वाटलं होतं.
कारण तो वेळ मलाही हवाय आकाशराव. मग का काहीच बोलला नाही तुम्ही दुपारी जेवताना आईंना? काहीच म्हणाला नाही. ते ऍक्च्युली मी तुम्ही बोलला तर नाही, तसेच निघून गेला. मी काय अर्थ लावायचा या सगळ्या गोष्टींचा? दिवसभर मला किती टेन्शन आलं होतं माहितीये तुम्हाला. आकाशराव, हे बघा, आपल्याला 3 मुलं आहेत. बनी अजून या घरामध्ये ऍडजस्ट नाही होऊ शकणार. त्याला तुमच्यासोबत पुरेसा वेळ मिळाला नाहीये. मला दोघी मुलींनी अजून स्वीकारलं नाही. हो, पण मुलांचं सोडा, मुलांचं जाऊ द्या. आपण अजून एकमेकांना नीट ओळखलं नाही. त्या 4थ्या मुलाचा विचार करणं तुम्हाला तरी योग्य वाटतंय का? सांगा ना मला. का तर फक्त वारस हवं म्हणून? आपल्या 3 मुलांचं काय गरज आहे या सगळ्याची? सांगा ना तुम्ही. आकाशराव, आज तुम्ही आईंशी बोलायला हवं. आज जर तुम्ही बोलला असतात ना तर कदाचित आईने एवढी काही केलीच नसती. आई, मला तुझी खूप आठवण येते. घरामध्ये कोणी समजूनच घेत नाहीये या विषयाला. अवनी बहिणींना सांगितलं तर त्या म्हणाल्या की आता तुमचं लग्न झालंय, तुम्ही नवरा बायको आहात, नवरा बायको सारखं वागलं पाहिजे. पण कोणाला हे का कळत नाही की प्रत्येक जोडप्याचं इक्वेशन हे वेगळं असतं आणि मुळात लग्न आपण आपल्या मुलांसाठी केलंय. या व्यतिरिक्त आपल्या मनात काहीच नाही. आणि मला खरंच जर माहित असतं ना की हा वारसाचा मुद्दा उद्भवेल तर हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला, पण प्लीज जरा शांत व्हाल का? बापरे, काय होत आहे? कुठून आलं? आज आई नाहीये आणि नेमकं आजच यायचं होतं का त्यांना? बनी, बनी, स्वप्न पडलं का तुला? शांत शांत. बाळा, ये इथे 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 बस 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 बस. ओके, इट्स ओके. ठीक आहे, पाणी पाणी पाणी. ओके. हां, संपव सगळं. मला सांग, तुझा चष्मा कुठे? माझा चष्मा शाळेत राहिला. मी 10 वर्षे आलोय. पण बाळा, असं काय झालंय? सांग ना. मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो, तेवढ्यात चेटकन येऊन मला घाबरवायला लागल्या. ते पण 3 ओके ओके, मी आहोत ना बाळा इथे. हा, इथे कोणी नाही येणार तुला घाबरायला. ओके, हा, शाळा मुलगा आहेस काय तू? काही नाही म्हणून. ओके, या. चल, गुड बॉय. घाबरलो. इट्स ओके. मी आता मोठा झालोय ना. आता जर मी परत आलो तर मग मला सगळे लोक हसणार. पण मला खरंच नाही कळलं काय झालं तेव्हा. त्या चटकीने परत येतली. मला एकतर झोप नाही येणार आता. हे बघ, पहिली गोष्ट तर कोणी तुझ्यावर हसणार नाही. आणि रडलं तर काय झालं? इट्स ओके टू क्राय. बिग बॉयज कॅन क्राय. आणि एकटं झोपायला भीती वाटते तुला तर तू इथेच झोप. चालेल, मी इकडे झोपलो तर? चालेल नाही, धावेल. आणि तशी तुझी आई तुला खूप मिस करत होती माहितीये. चला चला चला, ये इकडे, ये इकडे बड आरामात. हा, तुम्ही पण झोपताय ना?
नातू हवंय काय? एकांत हवंय? आता बघतेच ना मी कसे जवळ येतात ते. घरटे जीवाचे बांधून पुन्हा जरा डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा कसे झोंबते असे चांदणे मनाला तरी सुखावे सुखावे. आलो आलो. काय 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 हा हा काय कसली काय झालंय? आम्ही झोपलो होतो आणि अचानक पाणीचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून आम्ही घाबरून उठून तुझ्याकडे आलो. हो पण आदिती ताई आहे ना तुमच्या सोबत? नाही आम्हाला गो हवा आहे. त्या पाणीला कसं घेतलं तुमच्यात आम्हाला का नाही असंच करलो. याच्यामुळे आमची झोप मोड झाली. नाही मी मुद्दामून नाही केलं. त्या चिटकीने येऊन मला घाबरवत होत्या. काय काय सगळी म्हणून एक इथे म्हणू ऐक माझं ऐक. मी तुम्हाला कितींदा सांगितलं चेक इन वगैरे काही नसतं. बरेच जणांनी स्वप्न बघितलं असेल. हा काही नाहीये. ओके ओके इट्स ओके. तुम्ही पण इथे झोपा ठीक आहे? चल चल झोपा पटपट. अजिबात मस्ती नाही करायची हा. शांतपणे झोपायचं आहे. तुम्ही मी इथे खाली झोपते, तुम्ही मुलांसोबत झोप. झोपायचं जा. मंगल कमाल केलीस ग तू. बापरे, ते पहिले काढायला पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. परमेश्वर, काल जशी आमच्यावर कृपा केलीस ना तशी कायम राहू दे बाप्पा. लवकरच घरात एक पाळणा आलो ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे घ्या
तर सांग. अगं बाई, वहिनी चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय. काय 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 म्हणतं, पण आनंदातच आहे मी. हो का? कसं काय? अहो कालपासून ना मला अगदी जग जिंकल्यासारखं वाटतंय. हो ना. बघितलं ना कशी मुलांची कारणं देत होते ते. मी दोघांचंही ऐकलं नाही. बनीची आणि मुलींची व्यवस्थित समजूत घातली. आता हे असंच राहणार. राहील राहणारच. ही दुसरा पर्यायच ठेवणार नाही त्यांच्याकडून. काही चूक होते का हो माझी सांगा? नाही मी नेहमी पुढचा विचार करते. म्हणजे मला नातू हवाय. तो झाला ना आता सगळं छान होईल बघा. घरामध्ये लहान बाळ येणार. मी त्याचे एवढे लाड करणार ना तुम्ही बघालच. करशील आणि मी बघेनच ना. फक्त ना मला एक छोटीशी शंका आहे. काय? म्हणजे बघ, तुला नातू मिळायला त्या दोघांनी एकत्र यायला हवं नाही का? म्हणजे त्यांना एकांत हवा. हो म्हणजे काय? मग 3 मुलं त्यांच्या खोलीत असल्यानंतर कसं काय मिळणार त्यांना एकांत? म्हणजे म्हणजे आता कसं सांगू तुला? तू नातवाच्या स्वप्नात घोरत पडली होतीस आणि तो बनी चिटकिणी दिसल्या म्हणून भर ओरडत फिरत होता. काय सांगताय तुम्ही? अगं काय वहिनी, तुला यातलं काहीच माहिती नाही? नाही तुला आवाज आलाच नाही? नाही. तेव्हा तो बनी चिटकिणी दिसतात या नावाखाली गेला ना तिकडे आईकडे वर खोलीत. आणि आपला आकाश तुला माहितीये ना कसा एकदम साधा इमोशनल आहे. अगं घेतलं ना त्याला खोलीत आणि त्याच्या आवाजाने आपल्या मुली पण उठल्या ना. अगं लहान आहेत ग मुली आपल्या, घाबरल्या ना चेटकिणीचं नाव ऐकून. मग त्याही गेल्या खोलीत. तर मुलींचं ठीक आहे अगं, लहान आहेत त्या बिचाऱ्या आपल्या मुली. पण या बनीचं काय करायचं? आपल्या आईचा पदर सोडत नाही हा. तुला सांगते वहिनी, नेहमीच आपल्या मनासारखं होतं असं नाहीये ग. म्हणजे असं जर असेल तर कसं काय मिळणार ग तुला नातू?